आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यक्रमासाठी एकत्रित झालेलो आहोत। ही परंपरा गोवरकर कुटुंबियांनी जी सुरू केली ती आपल्या सगळ्यांसाठी नुसतीच प्रेरणादायी आहे असं नाही, तर ती अनुकरणीय पण आहे। आपण त्यांचा हा वारसा पुढे नेला पाहिजे। दुर्गाताई गोवरकर यांचा आज स्मृती दिवस आपण साजरा करतो आहोत आणि नेमका आज सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला 152 वर्ष झालीत आणि तोही स्मृती दिवस आज आपण साजरा करतो आहोत। अशा या कार्यक्रमाचे आजचे उद्घाटक नरेन गेडाम सर, आमचे मित्र प्रभाकर गेडाम सर आणि विचार मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी मित्र, वक्ते, मार्गदर्शक आणि आपण सगळे नातलगगण। नातलग हा शब्द आपला आहे। आपल्याकडे एक प्रथा आहे अजूनही। मी सगळ्यांना विनंती करेन, जरा आपसात बोलू नका प्लीज, कृपया। गोवरकरजी, सगळ्यांना विनंती आहे, आपसात बोलू नका। आपल्याकडे एक प्रथा आहे कुलदैवत पूजण्याची। ही कुलदैवत कुठून अस्तित्वात आले? आपल्याकडे 2 ओळख आपल्या पूर्वजांच्या सांगितल्या जातात। एक गोत्र सांगितलं जातो आणि दुसरा कुळ सांगितला जातो। आपण आजही मुलगी पाहताना किंवा सोयरीक जोडताना कुळ आणि गोत्र पाहत असतो, पण आपलं कुळ कोणतं आहे हे आपल्याला कोण सांगतं? तर आपल्याला ब्राह्मण सांगते, आपल्या परंपरेने आलेले लोक सांगतात। आपलं गोत्र कोणतं आहे, मुलाची पत्रिका जुळते की नाही जुळत, हे सगळे सांगणारे कोण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। या कुळ आणि गोत्राची एक मोठी परंपरा आणि मोठा इतिहास भारताचा आहे। या कुळ आपण जर आपलं समजून घेतलं तर हे सगळे श्रमिक जातीमधले जे लोक आहेत, या सगळ्यांचे कुळ एकमेकाशी जुळणारे आहेत। आपला समाज हा गण समाजातून विकसित होत होत जाती समाजापर्यंत आपण आलेलो आहोत। आता नवरात्र सुरू आहे। नवरात्रामध्ये 9 दिवस आपण देवीचं जागर करतो आणि आमच्या आया बहिणी 9 रंगाच्या 9 दिवस साड्या घालून तिला उतराई होण्याचा प्रयत्न करतात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही, पण हा गण समाजाच्या निर्मितीची श्रेय हे स्त्रियांना जाते। मानव समाजाची, जगभराच्या मानव समाजाची भटकंती अवस्था संपून स्थिर वस्ती देण्याचं श्रेय हे स्त्रियांना जाते। आणि त्या काळातल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या नेतृत्वस्थानी होत्या, त्या नेतृत्वस्थानी असलेल्या स्त्रियांचा उतराई होण्याचा आणि त्यांची आठवण करण्याचा, त्यांची स्मृती जपण्याचा हा काळ आहे नवरात्राचा। हा नवरात्राचा काळ एका बाजूला जसं स्त्रियांचा आहे, दुर्गेचा आहे, तसा तो सीतेचा पण आहे, रामाचा नाही आहे। हे समजून घ्यावं लागतं। सीता आणि रामाचा जो संघर्ष होता तुम्हाला माहिती असेल। आज जर एखाद्या लेकराने कितीही गुणवान असेल
पण आपल्या गरोदर स्त्रीला, आपल्या गरोदर पत्नीला जर जंगलात नेऊन सोडलं तर आपण त्याला चांगला मुलगा म्हणून मानू का, याचा विचार करायला पाहिजे. त्या स्त्रीनी पण विचार करायला पाहिजे की जो पोरगा कितीही गुणवान असेल पण तो आपल्या गरोदर बायकोला जर जंगलात सोडत असेल तर त्या स्त्रीनी त्याच्याबद्दल काय विचार करावा. हे सगळे प्रश्न आपल्या पूर्वजांशी, आपल्या इतिहासाशी जुळलेले आहेत आणि हे आपल्याला कधी कळलं नाही. आणि म्हणून आपण चुकीच्या लोकांना आपल्या डोक्यावर देव म्हणून बसवलं. आपले जे खरे पूर्वज होते, आपले जे खरे मार्गदर्शक होते, जे खरे आपले कल्याणकारी विचाराचा आपल्याला मार्ग दाखवणारे होते, आपल्या श्रमाची लूट होणार नाही असा विचार सांगणारे होते, त्या सगळ्यांना आपण बाजूला केलं. आणि म्हणून वर्ष शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर हे आंदोलन करावं लागते. आणि वर्षभर आंदोलन केल्यानंतरही 700 लोक शेतकऱ्यांची तिथं शहीद झाल्यानंतरही त्यांचे प्रश्न आज तागाय सुटले नाही. आणि तरी जय श्रीरामाचे नारे आपण लावत असतो. आपल्या कोणताही नारा लावायला मला कोणाचाही विरोध नाही, परंतु ते समजून उमजून नारे लावले पाहिजे. मला जय दुर्गा म्हणायला, नारा लावायला मला कमीपणा वाटत नाही, पण मला कोणी दुसऱ्या संबोधनाने जेव्हा संबोधतो तेव्हा मला त्याच भाषेमध्ये त्याला उत्तर द्यावंसं वाटत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण माझं झालेलं शिक्षण. शिक्षण म्हणजे पहिल्या वर्गात नाव टाकून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत आपण शाळेत शिकणे, कॉलेजमध्ये शिकणे, कोणती तरी डिग्री हातात घेणे एवढ्यापुरतं मर्यादित नाही. शिक्षण म्हणजे आपल्याला हे जग, आपल्याला आपलं जीवन, आपलं सुखदुःख, आपलं चांगलं वाईट समजून घेण्याची जी दृष्टी देते त्याला शिक्षण म्हणतात. आणि ते कोणी सांगितलं? ते रामाने सांगितलं का? ते कृष्णाने सांगितलं का? किती अजून कोणी सांगितलं का? किती ज्योतिराव फुलेंनी सांगितलं? किती गौतम बुद्धांनी सांगितलं? की डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं? की गाडगेबाबांनी सांगितलं? की तुकाराम महाराजांनी सांगितलं? याचा विचार आपल्याला करावा लागेल. याचा विचार जर आपण करायला लागलो तर आपलं शिक्षण सुरू झालं. जोपर्यंत याचा विचार आपण करत नाही तोपर्यंत आपण आपलं शिक्षण सुरू झालं नाही. मग तुम्ही शाळेत जा, कॉलेजमध्ये जा की नका जा, ही शिक्षणाची खरी व्याख्या आहे. हे शिक्षण आपल्यापासून सातत्याने आपल्याला दूर केल्या गेलं. मी शिक्षक होतो, 30 वर्ष मी लेकरांना शिकवलं. लेकराला शिकवताना वर्गामध्ये वेगवेगळ्या जातीचे लेकरं यायचे. कोणाकडे डबा राहायचा, कोणाकडे नाही राहायचा, कोणी आजारी आहे त्याला औषध नाही साजर, कोणाकडे पुस्तक आहे, कोणाकडे पाटी नाही, कोणाकडे काही आहे तर कोणाकडे काही नाही. एकाची आई भांडे घासते तर दुसऱ्याच्या बापानं आत्महत्या केली आहे. मी विचार करू शकता अशा वर्गामध्ये त्या मुलांचं सुखदुःख सांगण्याची, समजून घेण्याची क्षमता आपल्या वर्गखोल्यांमध्ये नाही. हे 30 वर्ष या अशाच पद्धतीच्या शिक्षणाचा अनुभव घेतल्यानंतर मला असं वाटलं की हे काय चाललं आहे, हे काय पिढ्या घडवणार आहोत आपण? खरंच घडणार आहेत का पिढ्या? या शाळा सगळ्या पिढ्या घडवायला बसलेल्या आहेत का पिढ्या बर्बाद करायला बसल्या आहेत? कशासाठी काढल्या त्या शाळा? याचा विचार जेव्हा करायला लागलो आणि हळूहळू गेडाम सरांसारखे, प्रभाकर गेडामांसारखे, नरेन गेडामांसारखे, भास्कर मूनसारखे, तुमच्यासारखे लोक जे केवळ अभ्यास करतात तेच नाही शिकवत, तुम्ही सुद्धा शिकवू शकता एवढी क्षमता तुमच्यात आहे, कारण जीवनाचा अनुभव तुमच्याजवळ आहे. हा जीवनाचा अनुभव आणि जे चाललं आहे औपचारिक शिक्षणामध्ये ते याचा विचार करत 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 एक वेळ अशी आली की अरे शिक्षण व्यवस्थाच लयाला गेलेली आहे. ही शिक्षण
आपल्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी नाही, आपल्या लेकरांना या आपलं सुखदुःख आपलं जीवन समजून घेण्याची दृष्टी देणारं नाही। आणि मग हे होती का, कुठेतरी होती का, कशी आली, शिक्षण व्यवस्थेची सुरुवात कुठून झाली, याचे विचार याचे प्रश्न मनाला पडत गेले। आणि त्यातून आम्ही काही आमच्या परीनं थोडासा अभ्यास केला। आम्हाला जेव्हा शिक्षक होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जात होतं की आपल्या देशातली महान शिक्षण संस्था होती, शिक्षण पद्धती होती, आणि ती म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती होती। तुम्ही ऐकलं असेल गुरुकुल शिक्षण पद्धतीचं नाव तरी ऐकलं आहे का कोणी? हात वर करा बरं ज्यांनी ऐकलं असेल। किती लोकांनी ऐकलं आहे गुरुकुल शिक्षण पद्धतीचं नाव? म्हणजे आता इथे 100 लोक बसलेले आहेत, 5-6 हात वरती आले की ज्यांना हे माहीत आहे गुरुकुल ऐकून। आता बहुसंख्य लोकांना आपल्याला अजून गुरुकुलच माहीत नाही की गुरुकुल होतं काय होतं, कोणत्या आंब्याच्या झाडाचा आंबा होता का वांगा होता हे आपल्याला काहीच माहीत नाही। अशी स्थिती समाजाची सगळीकडे आहे। आणि हे आपलं अज्ञान हजारो वर्ष एका विशिष्ट समाजाला या देशामध्ये राज्य करायसाठी मोकळीक देणारी ठरली आहे। आणि ते त्यांच्या परीने या देशाचं नियोजन करत जातात। आम्ही जेव्हा याचा थोडा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की पहिला काळ जो होता भारतीय समाजाचा तो स्त्रीसत्ताक काळ होता, ज्याची आता आपण नवरात्रामध्ये ज्या पद्धतीने आता उत्सव साजरा करतो आहोत, तो उत्सव हा निऋतीचा उत्सव आहे। दुर्गा देवीची आई ही निऋती होती। निऋती हिने या देशाच्या उत्पन्न आणि वितरणामध्ये समान पातळीवर नियोजन केलेलं होतं। जमिनीचं वाटप असेल, धान्याचं उत्पादन असेल, किंवा लेकरं असतील जन्माला घातलेले, हे लेकरंसुद्धा बापाच्या नावाने ओळखल्या जात नव्हते, आईच्या नावाने ओळखल्या। आईला सोडून जगू शकण्यासारखा वयाचा झाला का ते लेकरू आईचंही राहत नव्हतं, ते पूर्ण गणाचं लेकरू बनत होतं। लक्षात घ्या, आज आमच्या शेजारी दोन लेकरं असेल, एकमेकाची भांडणं झाली तर जे लेकरू रडत आलं त्याचा बाप काही विचार न करता कमरेला धोतर बांधून बाहेर निघतो आणि विचारतो का मारलं माझ्या लेकराला। त्यावेळेला असा विचार येत नाही की हेही लेकरू माझंच आहे, दोघांमध्ये काय झालं ते समजून घेतलं पाहिजे। इथपर्यंतचं अवमूल्यन मानव समाजाचं आणि आपल्या विचार करण्याच्या प्रक्रियेचं जे झालं ते स्त्रीसत्ताक कालखंड नष्ट झाल्यानंतर झालेलं आहे। आणि ते स्त्रीसत्ताक कालखंड नष्ट झाल्यानंतर पहिली व्यवस्था कोणती आली तर पहिली व्यवस्था आली वर्णव्यवस्था। ही वर्णव्यवस्था मध्ये वर्णाच्या ज्या वर्णाचा आहे, म्हणजे ब्राह्मण वर्ण, क्षत्रिय वर्ण, वैश्य वर्ण, शूद्र वर्ण, तेव्हा अतिशूद्र नव्हते। अतिशूद्र हे नंतरच्या काळांमध्ये त्याचं पुन्हा वर्गीकरण केलं गेलं। या वर्णव्यवस्थेमधली पहिली शिक्षण संस्था आहे गुरुकुल शिक्षण पद्धती। या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये कोणाला प्रवेश होता तर क्षत्रियांना नव्हता, वैश्यांना नव्हता आणि शूद्रांना नव्हता। यांना शिकण्याचा अधिकार नव्हता, स्त्रियांना नव्हता। सगळ्यात पहिल्यांदा वर्णव्यवस्थेच्या टिकवण्यासाठी, त्याला वाढवण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी पहिल्यांदा बंदी कोणावर आणली असेल तर ती स्त्रियांवर बंदी आणली। म्हणून स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी आणली, शूद्रांच्या शिक्षणावर बंदी आणली। आणि तिथं जे शिक्षक होते ते कोणीही शूद्र शिक्षक नव्हते, कोणीही वैश्य शिक्षक नव्हते किंवा क्षत्रिय शिक्षक नव्हते। जे शिक्षक होते ते फक्त ब्राह्मण होते। पहिल्यांदा ब्राह्मणच गुरु, ब्राह्मणच विद्यार्थी, नंतर काही काळाने क्षत्रियांना प्रवेश दिला,
परंतु क्षत्रिय आणि ब्राह्मण विद्यार्थी एकत्र शिकत नव्हते. ब्राह्मण विद्यार्थी वेगळा आणि क्षत्रिय विद्यार्थी वेगळा. नंतर वैश्यांना परवानगी दिली, वैश्यही वेगळा शिकत होता. क्षत्रियाबरोबर वैश्य नव्हता, वैश्याबरोबर ब्राह्मण नव्हता, ब्राह्मणाबरोबर क्षत्रिय नव्हते, वैश्य नव्हते. समाजाची ही जी रचना आहे, ही रचना शिक्षण व्यवस्थेने पहिल्यांदा निर्माण केली ती गुरुकुल शिक्षण पद्धतीने केली. ही गुरुकुल शिक्षण पद्धती जेव्हा आम्हाला सांगितल्या जाते का खूप महान होती, खूप चांगली होती, तर त्याची कारणं जेव्हा आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर आमच्या हे लक्षात आलं की तिथे ही जर याला आपण महानता म्हणत असू, जर सगळ्यांना एका ठिकाणी बसण्याची, एकच शिक्षण घेण्याची परवानगी नसेल, अशी जर गोष्ट महान वाटत असेल तर ती महान म्हणून आपण मिरवायला हरकत नाही. पण जर ती चूक असेल, बरोबर नसेल, म्हणजे लक्षात घ्या, शिक्षण क्षेत्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा एक सूत्र शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्रात राबवावं यासाठी मानल्या गेलेला आहे. ते कोणतं आहे? सामाजिक अभिसरण. सामाजिक अभिसरण कसं घडतं? तेल्याचा पोरगा, कुणब्याचा पोरगा, माळ्याचा पोरगा, महाराचा पोरगा, बामणाचा पोरगा, क्षत्रियाचा पोरगा, मराठ्याचा पोरगा, स्त्री असेल, हे सगळे एकत्र येतात आणि एकत्र शिकतात. हे जेव्हा सगळे एकत्र येतात आणि एकत्र शिकतात तेव्हा यांच्यामधली मैत्री जुळते. यांच्यामध्ये लहान लेकरांमध्ये भांडणंही होतात. ते डबे आणतात, एकमेकाला डबे देतात, एकमेकाला पुस्तकं देतात, एकमेकाचे शर्टही फाडतात. याला म्हणतात सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया. ही सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये होत नव्हती. आणि म्हणून तेव्हापासूनची आत्तापर्यंत, आत्ताही आपल्या शाळांमध्ये जर तुम्ही आपल्या गावांमध्ये फिरलात, शहरांमध्ये फिरलात, तर तुम्हाला अजूनही जातीनिहाय मोहल्ले दिसतात. महार मोहल्ला, कोष्टी मोहल्ला, फलाना चांबार मोहल्ला, हे मोहल्ले अजूनही, बामण मोहल्ला, हे अजूनही आपल्याला दिसतात. ज्या ब्राह्मण मोहल्ल्यामध्ये शाळा असेल तिथे चांबार मोहल्ल्यातला मुलगा शाळेत जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. आज आपल्याला कोणी म्हणते का तुम्ही चांबार आहे म्हणून तुम्ही या शाळेत येऊ नका, तुम्ही कुणबी आहे म्हणून बामणाच्या शाळेत जाऊ नका, असं कोणी म्हणत नाही. परंतु न म्हणताही घडवते मात्र तसंच जसं गुरुकुलमध्ये घडलं तसं. म्हणून आजची शिक्षण व्यवस्था ही गुरुकुलचं प्रतिरूप आहे. गुरुकुलमध्ये जसं सर्व जातींसाठी एकच शाळा नव्हती, वेगवेगळ्या शाळा होत्या, याला आम्ही स्तरीकरण म्हणतो. शिक्षणाचं स्तरीकरण आहे. जो जसा आहे, ज्याची जशी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती आहे तशा आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसाठी त्याला शाळा उपलब्ध करणे आणि सगळ्यांसाठी एक शाळा न ठेवणे, याला म्हणतात शिक्षणाचं स्तरीकरण. दुसरं आहे शिक्षणाचं खाजगीकरण. हे खूप गुणगान गातात की गुरुच्या घरी, गुरुच्या आश्रमात आणि झाडाखाली जे गुरुकुल भरत होते त्या गुरुकुलमध्ये विद्यार्थी गुरुच्या घरी काम करायचे. काम कोणते करायचे? आता विद्यार्थी म्हटल्यानंतर तो कशासाठी आला आहे? शिकायसाठी आला आहे. त्याचं मुख्य काम काय आहे? शिकण्याचं आहे. आणि त्याला शिकण्याची सोय करण्याच्या ऐवजी त्याला सगळ्या प्रकारची कामं करावी लागत होती. म्हणजे हे मी सांगत नाही, मी तुम्हाला पुरावे देतो की गुरुच्या घरी जो विद्यार्थी शिकत होता त्याला कपडे धुण्यापासून, भांडे घासण्यापासून, शेतीत काम करण्यापासून तर आजाराची शुश्रूषा करण्यापर्यंत सर्व प्रकारची कामं त्या विद्यार्थ्याला करावी लागत होती. हे तो स्वइच्छेने करत नव्हता, तर प्रवेशाची ती अट होती. म्हणजे आज जसं तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये जाता आणि कॉन्व्हेंटमध्ये गेल्यानंतर त्यांची फी असते, ती फी भरल्याशिवाय तुमच्या लेकराला काही ते प्रवेश देत नाही, तशी ती अट आहे. प्रवेशासाठी पैशाची जी अट आहे
तशी अट गुरुकुलमध्ये होती आणि ते गुरुकुल सांगत होतं की जर तुम्ही इथं काम करायला तयार नसाल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. आम्ही सगळे श्रमिक समाजातून आलेलो आहोत. आपण श्रम करतो म्हणून धान्य उत्पादन होते, आपण श्रम करतो म्हणून लाकडाचं फर्निचर तयार होते, आपण श्रम करतो म्हणून मातीपासून आणि विटांपासून घरं तयार होतात. म्हणजे श्रमाशिवाय श्रम आणि निसर्गाने दिलेल्या वस्तू यातून जगातली सगळी संपत्ती तयार झालेली आहे. या दोन गोष्टीच्या शिवाय तिसरी कोणतीही गोष्ट नाही. तिसरी गोष्ट म्हणजे नुसती दलाली आणि या श्रमिकांचं लुटणारी यंत्रणा आहे. हे लक्षात घ्या. हे श्रम जेव्हा त्या विद्यार्थ्याला करावं लागत होतं तर याचा अर्थ स्पष्ट आहे. त्या श्रमाचा मोबदला त्यांना या शिक्षणासाठी चुकवावा लागत होता आणि म्हणून आम्ही त्याला शिक्षणाचं खाजगीकरण म्हणतो. जसं आज आहे शिक्षणाचं स्तरीकरण होतं, शिक्षणाचं खाजगीकरण होतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तिथे लेकरांना काय शिकवलं जात होतं. आता जर तुमचे लेकरं उद्या शाळेत गेले, तुमची नातवंड असतील किंवा लेकरं असतील आणि शाळेमध्ये यज्ञ करायला लावलं, शाळेमध्ये वेदाचं पठण करायला लावलं, पुराणांचं पठण करायला लावलं आणि जे काही या कर्मकांड आणि ईश्वर प्राप्तीसाठी आवश्यक असणारं जे ज्ञान आहे त्याला खरं तर अज्ञान म्हणायला पाहिजे, पण ते त्यांना ज्ञान म्हणतात. म्हणून ते ज्ञान जर त्या विद्यार्थ्याला शिकवायला लागले तर आपलं जीवनाचं काय होणार आहे उद्या. आपला लेकरू ना शेती करण्याच्या लायकीचा राहणार, ना उद्या तो ऑफिसमध्ये जाऊन एखादं बाबूचं काम करण्याच्या क्षमतेचं राहणार, ना तो कलेक्टर बनू शकणार, नाही तो नेता बनू शकणार, नाही तो उत्पादक बनू शकणार. तो कुठल्याही स्वरूपाचा तुम्ही आमच्या पिढ्या ज्या सगळ्या उत्पादन प्रक्रियेमध्ये घालवल्या, आम्ही उत्पादन केलेलं आहे, आम्ही उत्पादक आहोत. आम्ही उत्पादक श्रमाशिवाय आणि उत्पादनाशिवाय हे जग चालू शकत नाही. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात की पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर उभी नाही आहे, तर ती या श्रमिकांच्या हातावर उभी आहे. उद्या या श्रमिकांनी जर संप पुकारला हा देश नाही, हे जग उपवासाने मरून जाईल. जो श्रमिक श्रम करतो, ज्याच्यातून सगळं जग हे आनंदित होते, जग पुढच्या पिढ्या घडवल्या जातात, त्या श्रमिकाचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला कधीही शाळा कॉलेजेसमध्ये ज्ञान म्हणून मान्यता दिली नाही. आणि ते ज्ञान याला काय म्हणतात, ते तुमच्याकडे असलेल्या शेतीचं ज्ञान, सुतारकीचं ज्ञान, कुंभारकीचं ज्ञान, याला ते ज्ञान म्हणत नाही, याला ते कौशल्य म्हणतात. आणि ज्ञान कोणतं? परलोकवादाचं. आता थोडंसं आधुनिक काळामध्ये ज्ञान कोणतं? विज्ञानाचं. आधुनिक काळामध्ये ज्ञान कोणतं? तंत्रज्ञानाचं. तंत्रज्ञान, विज्ञान याचे जन्मदाते हे इथं बसलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या सगळ्या पिढ्यांचा जर अभ्यास केला, तुम्ही शेती करताना तंत्र वापरलेलं आहे, तुमच्या शेतीमध्ये विज्ञान आहे, तुम्ही जो विचार करता तो वैज्ञानिक विचार करता तेव्हा शेती करू शकता. एक सुतार जेव्हा एक सूत जेव्हा तो गुन्हा करतो, ते गुन्हा एक सूत जरी फरक पडेल तरी त्या खुर्चीला ती व्यवस्थित बनत नाही. हे ज्ञान कुठून आलं? कोणत्या शाळा कॉलेजमध्ये शिकले का ते? जर आमच्या मागच्या पिढ्या पाहिल्या तर त्यांनी या पिढ्या आपल्या अनुभवातून, आपल्या श्रमातून, आपल्या समर्पणातून हे ज्ञान निर्माण केलेलं आहे. फक्त उणीव एवढीच राहिली आमची की त्या ज्ञानाचं सिद्धांतीकरण आम्ही नाही केलं. ते सैद्धांतिकरण करतात आणि पुन्हा आमच्या डोक्यावर ते ज्ञानी म्हणून आमच्या डोक्यावर मिरवतात. ही प्रक्रिया अशी उलटी आपल्या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेने घडवलेली आहे आणि हे गुरुकुल शिक्षण पद्धतीने हे सगळं घडवलेलं आहे. या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये
गुरु आता दरवर्षी गुरुपौर्णिमा साजरी केल्या जाते, शाळांमध्ये केल्या जाते, वस्त्यांमध्ये केल्या जाते, घराघरात. प्रमुख अतिथी माननीय भीमराव वैद्य सर. आता काही लोक असं म्हणतात की मुलांनी आईवडिलांना गुरु मानावं, आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांना गुरु मानावं, ज्यांनी आपल्याला 2 गोष्टी शिकवल्या त्यांना गुरु मानावं. पण एक लक्षात घ्या, गुरु ही संकल्पना 2 परिभाषेमध्ये सांगितल्या जाते. बुद्धाला आपण गुरु मानतो, पण बुद्ध स्वतः म्हणतो मी गुरु नाही. द्रोणाचार्य स्वतःला गुरु मानतो आणि तो स्वतः म्हणतो मी गुरु आहे. फरक लक्षात घ्या. आपण द्रोणाचार्याचे भक्त असू तर द्रोणाचार्याला गुरु मानतो आणि तो गुरु आपल्याला गुरु आहे असं सांगतो. दुसऱ्या बाजूला बुद्धाला आम्ही गुरु मानत असू तर आमचा गुरु मी तुझा गुरु आहे असं मानत नाही, तो सांगत नाही. ह्या फरक लक्षात घ्या. गुरुची संकल्पना सर्वव्यापी, सर्वकालिक, सर्वज्ञानी नसते. म्हणून बुद्ध म्हणत होता की मी तुमचा गुरु नाही, मी खूप झालं तो तुमचा मार्गदाता आहे. तुम्हाला पटलं तर स्वीकारा, नाही तर सोडून द्या. पण द्रोणाचार्य असं नाही म्हणत. द्रोणाचार्य म्हणतो की मी जे सांगतो ते अंतिम आहे, संपूर्ण आहे, सत्य आहे, याच्यावर प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. या 2 परंपरा ज्या आहेत, या 2 परंपरांचं जर आपण आपल्या जीवनाला लावलं तर आपलं कल्याण आपल्या तर्काच्या, विचाराच्या आधारावर घडते, जे आपल्याला बुद्ध परंपरेपासून आंबेडकरांपर्यंत ही परंपरा सांगते. तुकाराम महाराजही सांगते आणि गाडगे महाराजही सांगते. दुसऱ्या बाजूला गुरुकुलमधून तयार झालेली जी गुरुची संकल्पना आहे ती तुमच्या विवेकाचा वापर करू देत नाही. मी जर सांगितलं की संपूर्ण बरोबर आहे तर तुम्ही विचार कशाला कराल? मी जर तुम्हाला असं सांगितलं की मला माझ्या अनुभवाच्या आधारावर जे उमगलं ते मी तुमच्या पुढे ठेवतो आहे, तुम्ही त्याचा विचार करा, तुमच्या अनुभवाच्या कसोटीवर तपासा आणि पटलं तर स्वीकारा, तर तुमची विचार करण्याची प्रक्रिया जिवंत होईल. ही विचार करण्याची प्रक्रिया जिवंत होणं हे आपल्याला आपल्या आजच्या दिवसापेक्षा पुढे नेणारी गोष्ट असते. आपल्या समस्या जर आपल्याला कळल्या तर आपण त्याचं उत्तर शोधायला लागतो. उत्तर शोधायला लागलो की उत्तर सापडते. उत्तर सापडलं की आपण मार्गक्रमण करतो आणि आपले प्रश्न सोडवत एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आयुष्यात जगत असतो. केवळ आपणच जगतो नाही, मग पुढच्या पिढ्याही त्या पद्धतीने जगतात. आणि म्हणून आपल्याला या गुरुकुल शिक्षण पद्धतीची जी परंपरा आहे, मी शिक्षक होतो तेव्हा माझ्या शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा करायचा आणि सामूहिक पद्धतीने जेव्हा सुरू व्हायचं त्या दिवशी मी पहिल्या दिवसापासून या गोष्टीला विरोध केला. सगळे ब्राह्मण शिक्षक होते मॅक्झिमम. RSSची संचालक मंडळ होतं. मी सांगितलं की तुम्ही मला ज्या गोष्टी पटत नाही आणि जे औपचारिक माझ्या नोकरीचा भाग म्हणून नाही ती नकारण्याचा मला अधिकार आहे. तुम्हाला काय अधिकार असेल ते तुम्ही कारवाई करू शकता, पण मी जी गोष्ट मला पटत नाही ती मी स्वीकारणार नाही. म्हणून सामूहिक पद्धतीने जी गुरुपौर्णिमा शाळेत व्हायची त्याच्यात माझा सहभाग नसायचा. माझ्या वर्गामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थी इतरांचं पाहून माझ्या पाया पडायला यायचे, मी त्यांना पडू देत नव्हतो. गाडगे महाराजांनी कशाला इतक्या लांब जायचं? गाडगे महाराज आपल्याजवळ. आणि आत्ताचा काळ, गाडगे महाराजांनी कधी कोणाला पाया पडू दिले नाही. ते म्हणतात माया कोणी गुरु नाही, मले कोणी चेला नाही. गाडगे महाराज काय म्हणतात? माया कोणी गुरु नाही, मले कोणी चेला नाही. माझं जे जीवन आहे, माझं जी दृष्टी आहे, मी तुमच्या पुढे ठेवणं एवढंच माझं काम आहे. आणि कोणतेही गुरु, कोणतीही हे संपूर्ण असं नसते. हे संपूर्ण जीवन जर आपण आपलं अनुभवलं तर आपल्याला आपल्या निर्जीव वस्तूंपासून तर सजीव वस्तूंपर्यंत, स्त्री पुरुष शेत
हे सगळ्या गोष्टींनी आपल्याला शिकवलेलं आहे, आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणजे ज्ञानाची संकल्पना, शिकण्याची संकल्पना ही अशी संकुचित नाही. कोणीतरी एक सांगेल ना आपल्याला ब्रह्मसाक्षात्कार होईल आणि आपले सगळे अज्ञान दूर होईल, असं कधी घडत नसतं. असं घडलंय, असं घडते असं सांगणारे स्वतः अज्ञानी असतात. त्यांना आपण गुरु कशाला म्हणायचं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही परंपरा भारतामध्ये शिक्षण पद्धती सुरू आहे. दुसरी एक गोष्ट गुरुकुलच्या बद्दल सांगतो शेवटची. जी गुरुकुल शिक्षण पद्धती होती त्याच्यामध्ये सर्वाधिकार त्या गुरुला होते. गुरु कोण होता? ब्राह्मण होता. गुरुला सर्व अधिकार होते. कोणाला प्रवेश द्यायचा ते तो ठरवत होता. कोणत्या विद्यार्थ्याला किती कामं द्यायचे, कोणते कामं द्यायचं ते तो ठरवत होता. त्या विद्यार्थ्याला काय शिकवायचं हेही तोच ठरवत होता. त्या विद्यार्थ्याला केव्हा शाळेतून काढून टाकायचं हेही तोच ठरवत होता. म्हणजे सर्व प्रकारचे अधिकार हे त्या गुरुकुलमध्ये त्या गुरुला होते. अशी याला आम्ही म्हणतो निर्णयाचं केंद्रीकरण. निर्णयाचं केंद्रीकरण हे कधीही लोकशाही प्रक्रियेतलं नसते. आमची लोकशाही प्रक्रिया ही सगळ्यांना घेऊन चालणारी असते, सगळ्यांचं मत समजून घेणारी असते. आणि सगळ्यांचं मत समजून घेतल्यानंतर जो सामूहिक निर्णय झाला त्या सामूहिक निर्णयाची अंमलबजावणी सगळे करत असतात. त्याला म्हणतात लोकशाही. मी सांगतो तुम्ही ऐका, ही परंपरा लोकशाहीची नाही, ही परंपरा लोकशाहीच्या विरोधी आहे. आजही आमच्या कुटुंबांमध्ये जर आपण बघितलं काही मोठे प्रश्न उभे झाले तर कुटुंबाचा प्रमुख जरी कोणी असेल तरी कुटुंबाच्या सर्व सदस्यांबरोबर चर्चा करतात. चर्चा करून मग ठरवतात काय करायचं काय नाही करायचं, कोणती भूमिका घ्यायची कोणती नाही घ्यायची याची ठरवल्या जाते. ही परंपरा जी आहे ही स्त्रीसत्ताक काळापासून सुरू झालेली आहे. लोकशाहीची खरी जननी, लोकशाहीचं खरं बीजारोपण या देशामध्ये जगामध्ये ज्यांनी कोणी केलं ते आहे स्त्रीसत्ताक कालखंडामध्ये, ज्याचं प्रतीक म्हणून नवरात्र उत्सव साजरा करतो. पण आत्ताचा नवरात्र उत्सव या सगळ्या मूल्यांना फाटा देऊन नवरात्रामध्ये 9 रंगाच्या साड्या घालणे, 9 दिवस उपवास करणे, बिन चपलेनी किंवा म्हणजे पादत्राण न घालता देवीच्या दर्शनाला जाणे, गरबा करणे, हे काही स्त्रियांच्या नवरात्राचा उत्सव नव्हे. ही त्या स्त्रीच्या नवरात्राची विटंबना आहे, हे लक्षात घ्या. जर त्या नवरात्रात काही करायचं असेल तर स्त्रीसत्ताक कालखंडानी आणि दुर्गेनी जे तुम्हाला दिलेलं आहे मूल्य आणि तत्व, ते मूल्य आणि तत्व जगण्याचा प्रयत्न करणे, ते जगवण्याचा प्रयत्न करणे, तसा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हे खरं नवरात्र उत्सव साजरा करणे आहे. याच्यावर खरं तर आता महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या स्त्रियांनाच म्हणून नाही सगळ्यांना सांगू इच्छितो, नवरात्राचा खरा उत्सव, नवरात्राचा खरा इतिहास, नवरात्राचा एकंदरीतच त्याची मूल्य आणि रचना कशी होती याच्यावर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं होत आहेत. ऑनलाईन व्याख्यानं पहिल्या दिवसापासून सुरू झालेली आहेत. कुठल्या तरी 9 स्त्रिया, कर्तबगार स्त्रिया आणायच्या आणि त्यांचा सत्कार करायचा. हाही नवरात्राचा उत्सव नव्हे. मग त्या किरण बेदीचेही आपल्याला सत्कार करावा लागेल. लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या मागे असलेले मूल्य आणि संस्कृती जी आहे ती आपण आपल्याकडून लोप पावलेली आहे, आपल्याला विसर पडलेला आहे. त्याचं पुनर्जागर करणे, ते नव्याने समजून घेणे आणि ते जगण्याचा प्रयत्न करणे यातच आपल्या पिढ्यांचं कल्याण आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही गुरुकुल पद्धतीला नकारतो. गुरुकुल पद्धती आमच्या देशातल्या लेकरांच्या शिक्षणाचं आणि भविष्याचं आणि त्याच्या जीवनाचं कल्याण करणारी नाही. मग आपण एखादी नकारतो तर दुसरा काय आहे का काही, याचा विचार जेव्हा आम्ही केला तेव्हा आम्हाला असं दिसलं की भारतामध्ये सगळ्यात पहिलं विद्यापीठ
जगातलं पहिलं विद्यापीठ हे भारतामध्ये निर्माण झालं. त्याचं नाव होतं तक्षशिला विद्यापीठ. हे तक्षशिला विद्यापीठात जगातले विद्यार्थी शिकायला यायचे. आता आपल्याकडे आपले लेकरं अमेरिकेला जाण्याचा विचार करतात, कॅनडाला जाण्याचा विचार करतात. एखाद्याचं लेकरू अमेरिकेत गेलं तर तो आपल्या मित्राला मोठ्या प्रतिष्ठेने सांगतो, माझा पोरगा तिथे जाऊन काय PhDला गेला आहे, शिकायला गेला आहे किंवा नोकरीला गेला आहे. हे अभिमानाने आपण सांगतो. हे अभिमानाने आपल्या अवतीभोवती असलेल्या वास्तवांपेक्षा आपलं हे प्रतिबिंब जरी वेगळं असेल, त्यातलं काही विशेष महत्त्व असेल, पण तरीसुद्धा त्यातला जो भावार्थ आहे तो भावार्थ तक्षशिलेच्या विरोधी आहे. तक्षशिला विद्यापीठ हे जगामधलं पहिलं आणि सगळ्यात उच्च दर्जाचं विद्यापीठ होतं. या विद्यापीठामध्ये काय शिकवलं जात होतं? या विद्यापीठामध्ये दोन्ही प्रकारची ज्ञान शिकवल्या जात होते. एक ब्राह्मणी ज्ञान आणि अब्राह्मणी ज्ञान. तंत्र, विज्ञान, शल्यचिकित्सा म्हणजे 3500 वर्षापूर्वी शल्यचिकित्सा म्हणजे ऑपरेशन, या आयुर्वेदाचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. आयुर्वेदाचा शोध स्त्रियांनी लावून गुरुकुलमध्ये यांच्या ज्ञानाची चोरी करून शिकवल्या गेली. परंतु तक्षशिलेमध्ये त्या आयुर्वेदावर अभ्यास करून त्याचा पुढे विकास केला गेला आणि तो विकास शल्यचिकित्सेपर्यंत गेला. शल्यचिकित्सा ही अब्राह्मणी परंपराच करू शकत होती, कारण गुरुकुलची जी ब्राह्मणी परंपरा होती ती प्रेताला अशौच मानायची. प्रेताला हात लावणे हे त्यांना घाणेरडं वाटत होतं. जे प्रेताला हात लावू शकत होते तेच शरीरशास्त्र समजून घेता येण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. म्हणून ही जी परंपरा तक्षशिलेची आहे ही अब्राह्मणी परंपरा आहे. हिने शल्यचिकित्सेपर्यंत त्याचा शोध लावला. आजही आम्ही जेव्हा आजारी पडतो आणि ॲलोपॅथीचा उपाय करून थकतो तेव्हा आपल्याला कोणीतरी सांगते आयुर्वेदाचा करा, आणि मग आपली जुनी परंपरा, आपल्या देशाची महान परंपरा, यानंतर या कार्यक्रमाचे आयुर्वेदामध्ये आणि ॲलोपॅथीमध्ये लागलेले शोध याची तुलना आपण आजही करत नाही. जे काही आयुर्वेद आज आहे ते या ब्राह्मणी परंपरेमधून आलेलं नाही. ब्राह्मणी परंपरेने स्त्रियांनी लावलेल्या आयुर्वेदाच्या शोधाची फक्त कॉपी केली. पर त्यानंतर तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठाने, नालंदा ज्ञान प्रणालीने तो विकसित केला. तो विकसित केल्यानंतर पुन्हा यांनी त्याची कॉपी जाती व्यवस्थेमध्ये केली. असा तो सगळा प्रवास आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण त्या आयुर्वेदाकडे त्या पद्धतीने बघतो. आयुर्वेदाकडे जातानाही आपण त्याचा विचार केला पाहिजे. नालंदा विद्यापीठ हे अत्यंत महत्त्वाचं असं विद्यापीठ होतं, ज्याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया ही लोकशाही होती. तुम्हाला आपल्या लेकराच्या शिक्षणाबद्दल मी अनेकांशी बोलतो, सामान्य पालकांशी पण गावागावात जातो, गावागावाच्या काही पालकांशी बोलतो आणि त्यांना विचारतो की तुमच्या लेकराचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे तर असं तुम्ही काय सुचवाल, काय केलं पाहिजे? तर ते म्हणतात काही नाही जी, आमच्या गावची शाळा आहे ना, ते गावची शाळा चांगली केली पाहिजे, तिथं मास्तर दिला पाहिजे, त्या मास्तराला दुसरे काम नाही सांगितले पाहिजे, त्याला फक्त शिकवू दिलं पाहिजे, चांगला तो शिकला म्हणजे आमचे लेकरं चांगले शिकन तर त्याला शिकवायला भेटन. तर याच्या पलीकडे जात नाही. लक्षात घ्या, 2500 वर्षापूर्वी नालंदा विद्यापीठाने 5 गोष्टींचं एकत्रीकरण म्हणजे शिक्षण मानलं. आजही आपण 2500 वर्षानंतर त्याचा विचार करू शकत नाही. त्या 5 गोष्टी कोणत्या होत्या? पहिलं होतं शिक्षण, दुसरं होतं आहार म्हणजे त्याला जेवण मिळालं पाहिजे, तिसरं होतं त्याला निवास,
त्याची राहायची सोय झाली पाहिजे. चौथं होतं त्याला शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. आणि पाचवं होतं त्याला कोणतंही फी लागली नाही पाहिजे. 5 गोष्टींचं एकत्रित शिक्षण कोणत्याही विद्यार्थ्याला मिळालं, त्याची हमी जर आजच्या शिक्षण व्यवस्थेनं घेतली तर कोणताही विद्यार्थी त्याच्या बापाच्या परिस्थितीमुळे तो शिक्षणाच्या बाहेर राहणार नाही. आज आपली शिक्षण व्यवस्था त्याच्या बापाच्या भरोश्यावर सोडून दिला आहे आणि हे स्वतः हात वर करून आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणतायत. अशा स्थितीमध्ये जर या शिक्षण व्यवस्था आमची 2500 वर्षापूर्वी आमच्यासाठी मार्गदर्शक असेल, आज ते अंमलात आणण्याची गरज असेल, तर आम्ही नालंदाचा पुरस्कार का करू नये? आजही आमच्या लेकराचे प्रश्न सुटलेले नाहीत. 5वी पर्यंत 7वी पर्यंतच्या लेकरांची आजही 100 मुलं पहिल्या वर्गामध्ये प्रवेश घेत असतील तर 7वी पर्यंत 50 विद्यार्थी त्यातून गळून पडतात. काय त्यांना बुद्धी नाही? काय त्यांची शिकण्याची इच्छा नाही? का त्यांचा मायबाप त्यांना शिकवू इच्छित नाही? का त्यांचा समाज त्यांना शिकवू इच्छित नाही? सगळं शिकवण्याची इच्छा असताना आणि त्यांची लायकी असताना ते का शाळेतून बाहेर पडतात? कारण तो ज्या परिस्थितीत जगतो आहे त्या परिस्थितीत त्याला शिक्षण घेण्यासाठी अपंग केलेलं आहे. हे अपंगत्व 2500 वर्षापूर्वी ज्या नालंदा विद्यापीठाने संपवलेलं होतं ते गुरुकुलने संपवलं नाही. ते गुरुकुलने वाढवलं, नालंदाने संपवलं. या नालंदाचा पुरस्कार आज करण्याची गरज आहे. ते आंदोलन उभं करण्याची गरज आहे की सगळ्या शाळा समान असल्या पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्याला एकही पैसा शाळेसाठी शिक्षणासाठी लागता कामा नये. एकाही विद्यार्थ्याच्या त्याच्या घरच्या परिस्थितीमुळे त्याचं शिक्षण तुटता कामा नये. आणि हे करणं शक्य आहे. हे तुमच्या आमच्या करातून जाणाऱ्या पैशातून हे शक्य आहे. हे इथं मुंबई आणि दिल्लीमध्ये बसलेल्या यांच्या खिशातला पैसा आम्हाला नको आहे. आमचाच पैसा आम्हाला पाहिजे आहे आणि तो आमच्या लेकरासाठी पाहिजे आहे. आजही अशा शाळा उभ्या करणं हे शक्य आहे. 1986 मध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक नवोदय विद्यालय दिला. एक का? सर्व नवोदय विद्यालय का नाही दिल्या? प्रत्येक जिल्ह्यामधल्या जेवढ्या गरज होत्या तेवढ्या का नाही दिल्या? कारण तुम्हाला हायरार्की निर्माण करायची आहे. एकाला वरचं, एकाला खालचं, एकाला मधलं, एकाला गावाच्या बाहेर, हे कायम ठेवायचं आहे. म्हणून तुम्ही शाळाही तशा वेगवेगळ्या निर्माण करता. हे आता आम्ही सहन करायला नको. गुरुकुल आणि नालंदाची तुलना करत असताना नालंदामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचं आज आपण अनुसरलं पाहिजे. नालंदाकडे धर्माच्या चौकटीत बघू नका आणि गुरुकुललाही धर्माच्या चौकटीत बघू नका. माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की याच्याकडे बघत असताना शिक्षणाचं त्या धर्माच्या पलीकडे असलेल्या तत्वाला केंद्रीभूत करून बघा. तुमचं कल्याण कशात आहे ते कळेल. आम्हाला सर्व धर्माच्या लोकांच्या कोणाचाही द्वेष नाही, कोणाच्याही बद्दलचं विशेष प्रेम नाही. आमचं म्हणणं या देशात न्याय पाहिजे. आमचं म्हणणं या देशात समता पाहिजे. आमचं म्हणणं या देशात लोकशाही पाहिजे. आमचं म्हणणं या देशात या ज्या श्रमिकांची लूट होते आहे ती थांबली पाहिजे. आणि हे थांबवणं शक्य आहे शिक्षणाच्या माध्यमातून. जर तुमचं आमचं शिक्षण हे या आपल्या जीवनाला समजून घेण्यासाठी आम्ही सुरुवात केली, त्याचा संबंध आजच्या शाळा आणि कॉलेजशी जोडला, काय शिकवल्या जात आहेत आमच्या लेकरांना हे तपासलं तर आपल्याला कळेल काय चाललं आहे. आणि ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मुलाला अ लिहिता येते की नाही, 1-2चे पाळे म्हणता येते की नाही. आता 1 2 3 वर आजचा जमाना आला, ABCDचा जमाना आला. खूप आपण ABCDच्या मागे लागलेलो आहोत. आपण ABCDच्या मागे लागा, जरूर लागा, पण अ विसरून नका लागू, एवढी कळकळीची विनंती आहे. मी माझं एक उदाहरण सांगतो. आमचा नातू आता 2 वर्षाचा,
आमची शेजारची एक 4थ्या वर्गाची मुलगी त्याच्याबरोबर खेळायला येते. नातवाचा खेळता खेळता बॉल जो आहे, चेंडू जो आहे, तो डायनिंग टेबलच्या खाली गेला आणि त्याला काढता येत नव्हतं, कारण तो आतमध्ये गेला रांगत, पण ते चेंडू घेऊन रांगून परत येता येत नव्हतं. आणि तो उभा झाला असता तर त्याला डायनिंग टेबल लागलं असतं. हे त्याला कळलं, म्हणून तो संघर्ष करत होता आणि तो बॉल काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तो प्रयत्न केला, तो हारला, त्याला काही जमलं नाही. माझं लक्ष होतं, माझं ऑब्झर्वेशन होतं. मग मी त्या पोरीला म्हटलं, अगं त्याला चेंडू काढून दे. त्या पोरीला जेव्हा चेंडू म्हटलं तेव्हा ती आश्चर्याने पाहायला लागली माझ्याकडे आणि सगळ्या याच्याकडे. तिला चेंडू समजलं नाही. ते कुटुंब ब्राह्मणाचं नाही आहे, ते कुटुंब OBCचं आहे. त्यांच्या घरी मराठी बोलल्या जाते, तरी पण शाळेने तिचा चेंडू हरवला आणि तिच्या डोक्यावर बॉल बसवला. लक्षात घ्या, जे कमावलेलं आहे ते गमावून तुम्ही काही नवं आत्मसात करत असाल तर तुमच्या आधीच्या कमाईचं, नंतरच्या कमाईचं तुमचं मेळ आयुष्यात कधीच बसत नाही. जुनं ज्ञान हे नव्या ज्ञानाच्या बरोबर संघर्ष करून जेव्हा आपण त्याचं ॲनालिसिस करतो, आपल्या मेंदूमध्ये त्याची प्रक्रिया घडते, तेव्हा जुन्या आणि नव्या ज्ञानाच्या पलीकडे एक नवा माणूस घडत असतो. हा नवा माणूस या शाळेतून, हा विद्यार्थ्यातून घडण्याची गरज आहे. तो केवळ तंत्रज्ञान म्हणून नव्हे, तो केवळ डिग्री होल्डर म्हणून नव्हे, तर तो संपूर्ण माणूस म्हणून एक नवा घडण्याची प्रक्रिया ही केवळ शिक्षणामध्ये क्षमता आहे. तुम्ही कुठेही जा, संस्कृतीच्या वाट्यात जा, तुम्ही मंदिरात जा, तुम्ही मस्जिदीत जा, तुम्ही चर्चमध्ये जा, तुम्ही एखाद्या भजन मंडळात जा, तुम्ही एखाद्या कथेत जा, पुराणात जा, तुमच्या रोजच्या घरच्या संस्कृतीत पहा, तुमचा नवा माणूस घडतो आहे का? आत्मचिंतन करा. तो जर नवा माणूस घडण्याची गरज वाटत नसेल तर मग आपल्याला जसं चाललं आहे तसं चालू देऊ आणि वाट बघू केव्हा तरी आपली पहाट उगवेल याची. पण जर आपल्याला असं वाटत असेल की बापाबरोबर पोराचं पटत नाही आहे, आजोबाबरोबर पोराचं पटत नाही आहे, बाप लेकाचं पटत नाही आहे, याचं त्याच्याशी जुळत नाही आहे, हे नाते का दुभंगतायत? ज्यांना लहानाचा मोठा केला, तोंडाचा घास आपण त्यांना चारला, त्याच्या सुखदुःखासाठी आपण आपल्या रात्रीच्या झोपा बाजूला केल्यात, एवढं सगळं प्रामाणिकपणे समर्पणाने आपलं कर्तव्य म्हणून केलं, त्याचं रिटर्न मिळावं म्हणून नाही केलं. असं असताना हे नाते जे दुभंगत आहेत, या नाते दुभंगण्यामध्ये नवा विचार आत्मसात न करण्याचं प्रमुख कारण आहे. दोन पिढ्यांमधला संवादच नाही आहे. मुलाच्या काळामध्ये झालेले बदल, सुनेच्या काळामध्ये झालेले बदल, सासूच्या आणि बापाच्या काळात असलेला काळ, त्याच्यामधले असलेले जे काही तानेबाने, याचे सहसंबंध, याच्यातली चर्चा बंद झालेली आहे. आमच्याकडे फावला वेळ असला तर आम्ही भजन ऐकायला, कीर्तन ऐकायला जरूर जातो. आमच्याकडे वेळ असला तर माथा टेकायला मंदिरात जातो. जर त्याच्याहीपेक्षा जास्त वेळ असेल, थोडा पैसा असेल तर तीर्थयात्राही करून येतो. माझं तुम्हाला हे म्हणणं आहे की तुम्हाला हे झेपत असेल तर तुम्ही जरूर करा, पण तेवढ्यापुरतंच पिढ्यानपिढ्या आता अडकणं बंद करा. त्याच्या पलीकडे आमचा जीवन, आमचं समाज हा नवा घडल्याशिवाय आजचे प्रश्न आमचे सुटणार नाही. आणि त्यासाठी शिक्षण ही व्यवस्था आपल्याला उपयोगी पडू शकते. आमचं शिक्षणच आता आमच्या हातून हिरावल्या जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शाळाच बंद करायचा घाट घातलेला आहे. अनेक शाळा बंद करतायत. विद्यार्थी कमी आहे म्हणून शिक्षक देणं परवडत नाही असं निर्लज्जपणे सरकार म्हणते. आमचे बंधू पण म्हणतात 10 विद्यार्थ्याला एक शिक्षक. मास्तराचा पगार किती आहे जी म्हणते? 80,000 70,000 पगार घेते म्हणते. एका 4 पोराले 10 पोराले देणं परवडते का जी म्हणते? असे आपलेच लोक म्हणतात. सरकार तर म्हणणारच ना उद्या. मला सांगा,
तुमच्या लेकरू एक आहे तुमच्या घरात, त्याला शिकवायसाठी तुम्ही पहिल्यांदा पैशाचा विचार करता की त्याच्या शिक्षणाचा विचार करता? त्याच्या शिक्षणाचा विचार करता. त्याच्या शिक्षणासाठी आईवडिलांनी शेती विकलेले, घरं विकलेले उदाहरणं आपल्या नजरेपुढे आहेत. मग या सरकारपेक्षा तो आमचा धोतर घातलेला आणि टोपी घातलेला त्याला शिक्षणाची मान्यवरांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी विकायची तयारी केली, शेत विकायची तयारी केली. आणि हे सरकार म्हणते आम्हाला परवडत नाही. यांना जाब विचारलं पाहिजे आपण. खबरदार शाळा बंद करायची गोष्ट केली तर हे विचारण्याची तयारी आपण केली पाहिजे. आणि ह्या शाळा वाचवून या शाळेत काय शिकवावं, गुरुकुल शिकवावं की नालंदा शिकवावं, याचाही विचार आपल्याला करावे लागेल. आणि तो विचार करण्याची तुम्हाला तुम्ही कराल अशी आशा करतो आणि थांबतो.